औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेत गंभीर घोटाळा समोर आला. मंगळवेढा तालुक्यातील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर येथे मराठी पेपरच्या परीक्षा सुरू असताना चक्क 10 तोतया विद्यार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली. यामध्ये 9 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा समावेश होता. या विद्यार्थ्यांवर केंद्र प्रमुखांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. मंगळवेढ्यातील सुतार इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मी दहिवडी या शाळेतील विद्यार्थी नंदेश्वर येथील बाळकृष्ण विद्यालयात परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षा सुरू असताना सर्व विद्यार्थ्यांची ओळखपत्र तपासली असता हे तोतया विद्यार्थी उघडकीस आले. केंद्र प्रमुखांनी बोर्डाच्या नियमानुसार 10 विद्यार्थ्यांवर कारवाई करत पोलिसात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे हे सर्व तोतया विद्यार्थी सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.